ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंदाज अतानु दासने आश्वासक सुरुवात केली आहे. पुरुषांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या रँकिंग राऊंड मध्ये अतानु दासने 5वा क्रमांक पटकावलाय. या प्रकारात दक्षिण कोरियाच्या किम वू जिनने 700 गुणांची कमाई केली आणि नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. भारताच्या अतानु दासने 683 गुणांसह 5वं स्थान मिळवलंय. या कामगिरीमुळे अतानु दास राऊंड ऑफ 32 साठी पात्र ठरलाय. आणि याच रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी भारताच्या महिला तिरंदाजांची कामगिरी मात्र काहीशी निराशाजनक ठरली आहे. कारण महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीमध्ये रँकिंग राऊंड मध्ये दीपिका कुमारीला 20व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर मुंबईला देवीने 24वर आणि लक्ष्मी राणी मांझीने 43वर स्थान पटकावलंय. दीपिका कुमारी समोर पहिल्याच फेरीत जॉर्जियाच्या क्रिस्टिना एसेबो असं आव्हान होत असेल तर मुंबईला देवीला आता ऑस्ट्रियाच्या लॉरेन्स बाल्डॉफशी लागणार आहे. लक्ष्मी राणी समोर स्लोवाकियाच्या अलेक्झांड्रा लोगोवाचं आव्हान आहे. तर भारतीय महिलांनी सांघिक प्रकारात 7वं स्थान मिळवलंय. सांघिक नेमबाजीत भारतीय महिलांना उपांत्यपूर्व फेरी गाठण्याकरता कोलंबियाचा मुकाबला करायचा. आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी या कामगिरीचं विश्लेषण करण्यासाठी तिरंदाजी प्रशिक्षक स्वप्नील परब आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रशिक्षणाचा खूप गाढा अनुभव त्यांना आहे आणि सध्या ते मुंबई शिवाजी पार्कच्या सावरकर स्मारकात तिरंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतात. सगळ्यात सुरुवातीला पहिला प्रश्न तुम्हाला की या मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी थोडंसं संमिश्र यश आपल्याला लाभलं. तुम्ही कसं बघताय परफॉर्मन्सकडे? खूप चांगल्या लेवलला आपण क्वालिफाय सगळ्या गोष्टींमध्ये केलेलं आहे. अतानु दासला त्यांनी 5th रँक काढलेला आहे क्वालिफिकेशन राऊंडमध्ये. क्वालिफिकेशन राऊंड मध्ये रँक म्हणजे त्यांची खेळ पातळी आपल्या इंडियाचं स्टँडर्ड एवढं जास्त हाय आहे आर्चरीमध्ये की आपला प्रत्येक आर्चर क्वालिफाय करतोच. म्हणजे क्वालिफिकेशन राऊंड असतो त्यामध्ये क्वालिफाय होतोच. त्यानंतरची पुढची जबाबदारी आहे ती मॅचची. मॅचमध्ये त्यांना टाइम पिरियड कमी असतो, त्यांना वेदर मॅनेज करायचं असतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी पैसे असतं. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये तेवढा नसतो. तर पुढच्या ज्या मॅचेस आहेत ते त्यांच्या स्किलसाठी फार मोठं असतं आणि त्यासाठी त्यात सगळ्यांचाच चांगला हातभार आहे. त्यांनी अगोदर तशा मॅचेस म्हणून त्यांनी बरेच इंटरनॅशनल मॅचेस आणलेले होते. आणि याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न. अतानु दासने सुरुवात तर चांगली केली, आपण 5वं स्थान पटकावलं. त्याच्याकडनं कुठेतरी मेडल बुक्स आहेत आपल्याला? नक्कीच त्याच्या आधीच्या म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन थर्ड वर्ल्ड कपच्या वेळेला म्हणजे आता 2 महिन्यामध्ये त्यांनी ओव्हरऑल मॅचच्या नंतर